नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आज 28 ऑगस्ट 2025 रोजीचे राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आपण पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच सुरुवात करूया। बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक 20,700 क्विंटल, किमान दर 400 रुपये, कमाल दर 2,200 रुपये, सर्वसाधारण दर 1,275 रुपये। बाजार समिती मालेगाव मुंगशी आवक 13,500 क्विंटल, किमान दर 350 रुपये, कमाल दर 1,505 रुपये, सर्वसाधारण दर 1,220 रुपये। बाजार समिती देवळा आवक 6,300 क्विंटल, किमान दर 350 रुपये, कमाल दर 1,400 रुपये, सर्वसाधारण दर 1,200। बाजार समिती मनमाड आवक 1,500 क्विंटल, किमान दर 300 रुपये, कमाल दर 1,441 रुपये, सर्वसाधारण दर 1,300 रुपये। बाजार समिती भुसावळ आवक 17 क्विंटल, किमान दर 800 रुपये, कमाल दर 1,200 रुपये, सर्वसाधारण दर 1,000। बाजार समिती लासलगाव इंचूर आवक 4,500 क्विंटल, किमान दर 600 रुपये, कमाल दर 1,552 रुपये, सर्वसाधारण दर 1,350 रुपये। बाजार समिती सोलापूर आवक 11,028 क्विंटल, किमान दर 100 रुपये, कमाल दर 1,800 रुपये, सर्वसाधारण दर 1,000 रुपये। बाजार समिती येवला अंदरसूल आवक 700 क्विंटल, किमान दर 300 रुपये, कमाल दर 1,231 रुपये, सर्वसाधारण दर 1,131 रुपये। बाजार समिती येवला आवक 5,000 क्विंटल, किमान दर 241 रुपये, कमाल दर 1,397 रुपये, सर्वसाधारण दर 1,050 रुपये। बाजार समिती नागपूर आवक 1,000 क्विंटल, किमान दर 1,200 रुपये, कमाल दर 1,800 रुपये, सर्वसाधारण दर 1,650 रुपये। बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक 13,793 क्विंटल, किमान दर 1,000 रुपये, कमाल दर 1,600 रुपये, सर्वसाधारण दर 1,300 रुपये। बाजार समिती सातारा आवक 210 क्विंटल, किमान दर 1,000 रुपये, कमाल दर 2,000 रुपये, सर्वसाधारण दर 1,500 रुपये। बाजार समिती खेड चाकण आवक 150 क्विंटल, किमान दर 1,000 रुपये, कमाल दर 1,600 रुपये, सर्वसाधारण दर 1,300 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे ताजे बाजारभाव। आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुम्हाला अशाच रोजच्या ताज्या बाजारभावांची माहिती मिळवायची असेल तर आपल्या आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका। तुमच्या भागातील बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।